नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण पहिले यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 यामधील 1 आणि 2 ही उपप्रश्न सोडवलेली आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये 3 व 4 हे उपप्रश्न सोडवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर व्हिडिओला लाईक शेअर केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणि नोटिफिकेशनचं बटनही दाबा, कारण माझे जेव्हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील तेव्हा तुम्हाला ते वेळेवर मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता यामध्ये तिसरं उदाहरण बघा काय आहे. 148/x अधिक 231/y बरोबर 527/xy म्हणून आणि दुसरं हे आहे 231/x अधिक 148/y बरोबर 610/xy. आता तुम्हाला माहीतच आहे हे उदाहरण कसं बघा आता सोडवायचं आपण. तर 148/x याला काय करूयात, आता आपण x आणि y नी गुणून घेऊयात. म्हणजे ह्या पूर्ण जे उदाहरण आहे याला काय करूयात, आता x आणि y नी गुणून घेऊयात, कारण ह्या दोघांचा छेद काय आहे, वेगळा आहे, x आणि y. म्हणून 148/x अधिक गुणिले xy अधिक 231/y गुणिले xy बरोबर 527/xy गुणिले xy. मग आता हे x कॅन्सल झाले, इथे राहिला y, यातला y कॅन्सल झाला, इथे राहिला x, आणि हे ते xy कॅन्सल झाले, राहिले 527. म्हणून 148y अधिक 231x बरोबर 527. आता हे समीकरण आपण सरळ रूपात लिहिल्यावरती 231x अधिक 148y बरोबर 527 हे झालं समीकरण 1. त्याचप्रमाणे आता हे दुसरं जे समीकरण आहे तेही याच पद्धतीने सोडवून घेऊयात. 231/x गुणिले xy अधिक 148/y गुणिले xy बरोबर 610/xy गुणिले xy. 231y अधिक 148x बरोबर 610, 148x अधिक 231y बरोबर 610 हे झालं समीकरण नंबर 2. समीकरण 1 व 2 ची काय करायची, आता बेरीज करू. म्हणून 231x अधिक 148y बरोबर 527, 148x अधिक 231y बरोबर 610 म्हणून 379x अधिक 379y बरोबर 1137. आता 379 ने आपण काय करायचं, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना भागून घ्यायचं आहे. मग आपल्याला काय मिळतं, x अधिक y बरोबर 3 हे झालं समीकरण 3. आता समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं. म्हणून मग आता बघा, 231x अधिक 148y बरोबर 527 वजा 148x अधिक 231y बरोबर 610. आता जेव्हा आपल्याला वजाबाकी करायची असते तेव्हा आपल्याला समीकरणांची चिन्ह बदलावी लागतात. म्हणून 148x हे अधिक आहेत ते आपण वजा केले, 231y हे अधिक आहेत ते आपण वजा केले, आणि 610 हे सुद्धा अधिक आहेत, त्यांना आपण काय केलं, वजाचं चिन्ह दिलं. मग आता आपल्याला खाली काय मिळते बघा, 83x वजा 83y बरोबर वजा 83. आता इथे वजा 83 तुम्हाला माहिती आहे का आले, कारण 610 हे 527 पेक्षा मोठे आहेत. मग 610चं जर चिन्ह वजा असेल तर आपण काय मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो. म्हणून मग आता काय करायचं आहे, 83ने काय करायचं, दोन्ही बाजूंना भागून घेऊयात. मग आता 83ने दोन्ही बाजूंना भागून घेतल्यावर आपल्याला काय समीकरण मिळतं, x वजा y बरोबर वजा 1 हे झालं समीकरण 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची काय करायची, आता आपल्याला बेरीज करायची. म्हणून x अधिक y बरोबर 3 अधिक x वजा y बरोबर वजा 1 म्हणून अधिक y वजा y हे काय झालं, चलाचा लोप झाला. म्हणून मग आता 2x बरोबर 2 आणि x बरोबर काय येतं, 1. मग आता x बरोबर 1 ही किंमत काय करायची, समीकरण 3 मध्ये ठेवायची. म्हणून x अधिक y बरोबर 3 म्हणून 1 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 1 आणि y बरोबर 2. आता x आणि y या दोनही चलांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. हे पुढचं उदाहरण बघा, समीकरण नंबर 4 7x वजा 2y छेद xy बरोबर 5 आणि 8x अधिक 7y छेद xy बरोबर हे बरोबर 15. आता इथे काय करायचं बघा, 7x छेद xy वजा 2x छेद xy बरोबर 5 आणि 8x छेद xy अधिक 7x छेद xy बरोबर 15. म्हणून मग आता इथे x आणि x काय झाले, कॅन्सल झाले, इथे y आणि y कॅन्सल झाले. मग उरलं काय, 7 छेद y वजा 2 छेद x बरोबर 5. इथे सुद्धा
एक्स एक्स कॅन्सल झाले, इथे वाय वाय कॅन्सल झाला, म्हणून 8/y अधिक 7/x बरोबर 15. मग आता 1/y बरोबर काय करायचं आपल्याला a मानायचं आहे आणि 1/x बरोबर काय मानूयात b मानूयात. म्हणून 7a वजा 2b बरोबर 5 हे झालं समीकरण 1. 8a अधिक 7b बरोबर 15 हे झालं समीकरण नंबर 2. मग आता हे काय करायचं आपल्याला समीकरण 1 ला काय करायचं 7 ने गुणायचं आणि समीकरण 2 ला काय करायचं 2 ने गुणायचं. म्हणून 49a वजा 14b बरोबर 35 हे झालं समीकरण 3 आणि 16a अधिक 14b बरोबर हे झालं बरोबर 30 हे झालं समीकरण 4. मग आता यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळतं की 65a बरोबर 65 म्हणून a बरोबर 1. कारण इथे 14b वजा आहेत 14b इथे अधिक आहेत यांचा काय झाला लोप झाला, म्हणून आपल्याला मिळालं a बरोबर 1. आता a बरोबर 1 ही किंमत काय करायची आपण समीकरण 2 मध्ये ठेवायची. म्हणून 8 गुणिले 1 अधिक 7b बरोबर 15. 8 अधिक 7b बरोबर 15 म्हणून 7b बरोबर 15 वजा 8 म्हणून 7b बरोबर 7 आणि b बरोबर 1. आता आपल्याला a आणि b म्हणजे या समीकरणात a आणि b हे आपण कशाच्या ऐवजी मांडले होते, परंतु 1/y बरोबर a मानला होता आणि 1/x बरोबर b मानला होता. म्हणून 1/y बरोबर 1 आणि 1/x बरोबर 1. म्हणून y बरोबर 1 आणि x बरोबर 1 याप्रमाणे आपल्याला ह्या समीकरणांच्या उकली मिळालेल्या आहेत. याप्रमाणे आपली ही 2, 3 आणि 4 ही उदाहरणं सोडवून झालेली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उदाहरण क्रमांक 5 सहित, जे शेवटचं उदाहरण आहे या प्रश्न क्रमांक 6 मधलं. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.